घडामोडीत एक सविस्तर बातमी बघूया। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणात पोलिसांनी सोमोटो कारवाई केलेली आहे। मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पप्पू आचारी, तुकाराम बुरुंगे यासह इतर 4 सुरक्षा रक्षकांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सलग सुट्यांमुळे मंदिरात मोठी गर्दी झाली। यावेळी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकांनी ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत भाविकाचे कपडे फाटल्याचंही दिसून आलं। या घटनेनंतर मंदिर प्रशासन, विश्वस्त मंडळ आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या संदर्भामध्ये शासनाने आणि प्रशासनाने गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि याच्या अनुषंगाने एक प्रांत अधिकारी जो आहे, जो कार्यकारी दंडाधिकारी आहेत या भागाचे, त्यांची एक तपासणी आपण आलेली आहे। त्याच्यामध्ये दोनों बाजूचे काही व्हिडिओ क्लिप्स आहे आणि काही इतर हे पण आहे की सीसीटीव्ही फुटेज पण आहे। त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इथं सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर, त्या प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्यांना म्हणून असं तुम्ही असं भाविकांना मारल्यानंतर कोण तुमच्या तिकडे दर्शनाला येईल? तर ज्यांनी अशी मारहाण केली असेल, तो भाविक जर चुकीचं काहीतरी वागलं असेल तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे। पण मारहाण करत जर आपण बसलो तर त्याला जास्त कुप्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे नाव खराब होतं आपलं। पुढे जाऊया। इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईमध्ये आणण्यात आलं। मुंबईमध्ये दाखल झालेल्या नागरिकांचं शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं। सगळ्याच नेत्यांनी पाठपुरावा केला आणि जे दुबईमध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन होते, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या ठिकाणचे होते, त्या सगळ्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं आणि जेव्हा हे विमानतळावर उतरलं तेव्हा या सगळ्यांचं स्वागत जोरदार घोषणांनी करण्यात आलं। शिवसैनिकांनी जोरदार स्वागत त्यांचं केलेलं आहे। गेले 2 दिवस 4 दिवस सगळे फिरायला गेलेले किंवा तिथे काम करायला असलेले, कामानिमित्त असलेले काही लोक अडकलेले होते दुबईमध्ये, तर त्यांना दुबईमधनं महाराष्ट्रात आणण्यासाठी काही खास प्लेन्सची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं। राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याकरता केवळ 2च दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हे अजून निश्चितच झालेलं नाहीये। याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पवारांनी राज्यसभेवर जावं असा आग्रह असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यायची हे आज उद्यामध्ये ठरवू असंही ते म्हणाले। पुढे जाऊया। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला। AIBनं जाहीर केलेल्या 22 पानी तपास अहवालामध्ये अजित पवारांचं विमान एका झाडाला धडकल्याचं सांगितलं जात आहे। AIBच्या या अहवालावर रोहित पवारांसह जय पवारांनीही शंका उपस्थित केली आहे। आता छगन भुजबळ यांनीही या अहवालावर आश्चर्य व्यक्त केलंय। विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालेलं दिसलं असतं असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे। पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत आणि त्याने न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे। तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल
तर हा निष्काळजीपणा आणि माजोरीपणा आहे, त्याच्यावर कारवाई करायला लागेल. तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते. ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे. त्याच्यामुळे मलासुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं. एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं. कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार. आमदार रोहित पवार सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात प्राप्त झालेल्या अहवालावर ते यावेळी सविस्तर माहिती देणार आहेत. या अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारीलाच प्राप्त झाला आहे. त्या संदर्भात रोहित पवार पत्रकार परिषद घेणार होते सोमवारी, पण काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. अपघातासंदर्भात काही नवीन आणि महत्त्वाची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा रोहित पवार करतायत, त्यामुळे ते 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. आता नवा तपशील ते काय समोर आणतात हे बघणं महत्त्वाचं आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या 6 मार्चला शक्ती प्रदर्शन करत उन्मेष पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. पाटील यांच्या या निर्णयानं ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगावात महायुतीची ताकद वाढणार आहे. तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि उन्मेष पाटील यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह आहेत. आम्ही त्यांना हाकललेलं आहे, त्यांना कुठे जाऊ द्या. बरेच पक्ष बदलून होतात, ते फिरतील ते आता सगळीकडे वन. पण त्यांना आता कुठेच काही जमत नाही. त्यांना तर मी सांगितलं, तुम्ही तुमच्या गावातली ग्रामपंचायत निवडून येऊन दाखवा, फक्त बाकीचं जाऊ द्या. एखाद्या पंचायत समितीला निवडून येऊन दाखवा. पक्ष सोडल्यावर काय होतं ते अनेक लोकांना कळालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. परत विषय तिथेच येतो फिरून. जाऊ द्या ना मग, त्यांना कुठे जाऊ द्या. त्यांनी कुठेही जावं आणि निवडून येऊन दाखवावं.